आजपासून पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात। भ्रष्टाचार, मंत्र्यांची विधानं, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक भिडणार। हिंदी भाषेसंदर्भातील काढलेले दोन्ही जीआर रद्द। मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। गठीत केलेल्या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार, फडणवीसांची माहिती। त्रिभाषा सूत्रावर ठाकरेंच्या काळातच जीआर काढला, तुमच्याच निर्णयाला तुमचाच विरोध कसा? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल। 5 तारखेला विजयी मोर्चा किंवा सभा घेणार, 2 दिवसात निर्णय जाहीर करू, उद्धव ठाकरेंची माहिती। मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा डाव, एकत्र आलो आहोत, एकत्रच पुढे जाऊ, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मराठी माणसासाठी कुणाचेही पाय चाटेन, पण मुंबईला वेगळं करण्याचा डाव केल्यास पाय छाटेन, राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून एक्सपोज्ड। बीडमध्ये पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर संघर्ष। अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपींसोबत क्षीरसागर काय करत होते, मुंडेंचा सवाल, तर दमानियांचेही क्षीरसागरांवर आरोप। राज्य महिला आयोगाकडून रिक्त पदांवर नियुक्ती, आयोगाला अखेर जाग, रिक्त 17 पदांवर कर्मचारी भरती। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगाच्या ढिसाळ कारभारावर टीका। राणेंबाबतच्या वक्तव्यानंतर भरत गोगावलेंनी मागितली माफी। नितेश राणेंसोबतच्या चर्चेनंतर गोगावलेंचा माफीनामा। राणेंनी मारामाऱ्या मर्डर केल्याचं केलं होतं वक्तव्य। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आज रवींद्र चव्हाण अर्ज भरणार, उद्या भाजपचा नवा अध्यक्ष जाहीर करणार। उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार भाजपात करणार प्रवेश। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे करणार भाजपात प्रवेश। तळीये ते इर्शाळवाडी दुःखाचे डोंगर, 4 वर्षे उलटूनही अपघातग्रस्तांना म्हाडाची घरं नाहीत। घरांमधील त्रुटी, गैरसोयींसह बेरोजगारीचा सामना। आजपासून 11वीची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू, 7 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता येणार। 9 जुलै रोजी 11वी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार। निवृत्तीच्या 12 वर्षांनंतर मिळणार पूर्ण पेन्शन, पेन्शन कम्युटेशन अंतर्गत मिळणार लाभ। कम्युटेशन अंतर्गत मिळणार कालावधी 15 वरून 12 वर्ष करण्याचा विचार। मुंबई गणेशोत्सवातील 20 फुटावरील मूर्तींच्या विसर्जनाबाबत आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी। राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करावी लागणार।